मनसरमध्ये अनैतिक संबंधातून केला चाकूने प्राणघातक हमला। अनैतिक संबंधातून मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी झालेल्या जीवघेण्या हमल्यामध्ये मनसर निवासी श्यामसिंह कुंभरे वय 43 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेडिकल नागपूर येथे उपचार सुरू आहेत। प्राप्त माहितीनुसार श्यामसिंह कुंभरे हा त्याच्या पत्नीचे दुसऱ्याशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे मागील 2 वर्षांपासून मनसर येथे एकटा किरायाची रूम करून राहत होता। पत्नीचा प्रेमी अमन ठाकूर वय 24 वर्ष राहणार वार्ड नंबर 2 मनसर निवासी याने श्यामसिंह कुंभरे याला शिवमंदिराजवळ थांबवून माझ्याकडे का पाहत होतास यावरून वाद केला। तसेच जवळील चाकू काढून श्यामसिंहवर पहिला वार केला, त्यात तो जखमी झाला। दुसरा वार करताच श्यामसिंह याने चाकू पकडला व घायल अवस्थेत जीव वाचवण्याकरिता सरळ मनसर पोलीस चौकीत घुसला। पोलिसांनी त्याला तात्काळ सरकारी दवाखाना मनसरमध्ये नेले, तेथून उपजिल्हा रुग्णालय रामटेकला भरती केलं। हालत नाजूक असल्याने त्याला तातडीने मेडिकलसाठी नागपूरला हलवण्यात आलं। रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंद करून अवघ्या 20 मिनिटांच्या आत आरोपी अमन ठाकूरला अटक केली। तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोहन भगत, सोनू तिवारी, बबलू तिवारी, गणपत जवाई यांनी आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली। आरोपीला बुधवारी रामटेक न्यायालयात हजर केले असता त्यास 5 दिवसाच्या पोलीस कस्टडीत पाठवण्यात आले। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात PSI हरिश्चंद्र मोरे, मनोज लांजेवार, संजय मडावी करीत आहेत। वाढते अपराध लक्षात घेता द युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष आकाश वानखेडे यांनी मनसर पोलीस चौकीला पोलीस स्टेशनचा दर्जा देण्याची मागणी केली आहे, परंतु आतापर्यंत सकारात्मकता दिसून आलेली नाही। नागरिकांनी मनसर पोलीस चौकीला त्वरित पोलीस स्टेशन बनवण्याची मागणी केलेली आहे। सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम।